brought to you by Silver Pumps. टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप्स नाम याद रखना। लातूरमध्ये 50 रुपयांची उधारी मागितली म्हणून एकाची हत्या करण्यात आली आहे। पान दुकानदाराच्या नातेवाईकाला पान स्टॉलवर खाल्लेल्या सुपारीसाठी 50 रुपये उधार मागितले, त्यावरून त्यांच्यात वाद झाले आणि कोयत्याने हत्या केल्याची घटना घडली आहे। लातूर शहरातील म्हाडा कॉलनीच्या मुख्य गेटवर बालाजी गायकवाड यांचा पान स्टॉल आहे, जिथे त्याच म्हाडा कॉलनीतील रहिवासी शहजाद शेख आणि अब्बास शेख पान आणि सुपारी खाण्यासाठी गेले होते। त्यावेळी शहजाद आणि अब्बास यांनी खाल्लेल्या सुपारीचे 50 रुपये बिल देण्यास नकार दिला आणि पैसे मागितल्यावर पान दुकानदार बालाजी यांना जीवे मारण्याची धमकी दिली। त्यामुळे त्याला जाब विचारण्यासाठी पान स्टॉल मालक बालाजी गायकवाड आणि त्यांचे नातेवाईक गणेश सूर्यवंशी हे म्हाडा कॉलनीतल्या अब्बास आणि शहजाद यांच्या घरी गेले। दरम्यान समोरून अब्बास आणि शहजाद दुचाकीवरून येताना दिसले। तिथे शहजाद आणि अब्बास यांनी गणेशच्या छातीवर आणि बालाजीच्या हातावर कोयत्याने वार करायला सुरुवात केली। या भांडणात गणेशचा मृत्यू झालाय, तर बालाजी गंभीर जखमी आहे। दरम्यान दोन्ही आरोपींना पोलिसांनी ताब्यात घेतले। या हत्येबाबत लातूर शहराचे डीसीपी रणजित सावंत काय म्हणाले पाहूयात। म्हाडा या ठिकाणी सुपारीची पानपट्टीवरील सुपारी विकत घेतल्याची एक 50 रुपयाची उधारी देण्याच्या कारणावरून दुपारी किरकोळ वाद झाला होता आणि तो आपसात मिटलाही होता। परंतु त्यानंतर सदर वादाचा जाब विचारण्यासाठी यातील जखमी आणि मयत हे आरोपींच्याकडे गेले असता आरोपींनी त्यांना कोयता आणि चाकूने मारहाण केलेली आहे। त्यामध्ये एक जण मृत्युमुखी पडलेला आहे, बाकी 2 जण गंभीर जखमी आहेत आणि एक जण किरकोळ जखमी आहे। कारवाई काय केली या संबंधाने राजीव काळुंके यांनी पोलीस ठाण्याला विवेकानंद पोलीस स्टेशनला तक्रार दिलेली आहे। सदर तक्रारीवरून जे 2 आरोपी विरुद्ध तक्रार दिलेली आहे त्यांना पोलिसांनी अटक केलेली आहे आणि गुन्ह्याचा पुढील तपास चालू आहे। एकूण किती आरोपी होते आणि आता सध्या किती अटक आहेत सर? 2 आरोपी विरुद्ध तक्रार दिलेली आहे आणि दोन्ही आरोपी अटक केलेले आहेत। अनिकेत जाधव सोबत मुंबई तक ब्युरो रिपोर्ट लातूर।